नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. घोरपडे आता मिहीरकडे काम मागू लागतो. सर, मला खरंच खूप कामाची गरज आहे. तुमच्याकडे काही काम असेल तर मिळेल का? तेव्हा लगेच मिहीर आता उठून घोरपडेजवळ येतो आणि मला लागतो, माझ्या कर्तृत्वाची उंची किती आहे हे तुला माहिती आहे का? माझ्या कर्तृत्वाची उंची बघून तुझी मान गळून पडेल. तेव्हा घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, म्हणूनच तर हे सत्य जाणून घेण्यासाठी मला तुझ्याबरोबर 24 तास राहायचंय. नाहीतर मी तुला एवढा मान दिलाच नसता. एव्हा ना या घोरपडेला कुणाची मान कशी छाटायची आणि कशी खाली पाडायची ना हे चांगलंच माहिती. पण मला तुझ्याबरोबर राहायचंय ना, म्हणून हा घोरपडे गप्प आहे. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, सर खरंच मी खरं बोलतोय हो. मला कामाची गरज आहे. तुमच्याकडे काही काम असेल तर प्लीज मला द्याल का? मला आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, ठीक आहे, तुला काम हवं आहे ना, 1 मिनिट असे म्हणत मिहीर आपला मोबाईल हातात घेतो आणि पटकन कोठारींना फोन लावतो आणि म्हणू लागतो, मिस्टर कोठारी, लगेच माझ्या घरी या. आता मात्र इथे घोरपड्याला धक्का बसतो, कारण ज्या कोठारीचं काम करण्यासाठी घोरपडे आलेलं असतो त्यालाच इथे आता मिहीरने बोलावलेलं असतं. तर इकडे मंजिरीचा आता स्वयंपाक चालू असतो. त्याच वेळेस राया मात्र विचार करत असतो, नाऱ्या जर काही बोललाच नाही तर कसं होणार? नाही नाही नाही, काय बी करून नाऱ्याला बोलायला लावायलाच पाहिजे. जर तो बोलला तरच त्याला पाठीमागचं सगळं आठवेल आणि तरच आपल्याला त्या रात्री काय घडलं होतं हे समज कळेल. असा विचार करत असतानाच शशिकला येते आणि लागते, मंजिरी अगं काय चालू हे सगळं? तुमच्यामुळे ना आम्हाला मुंग्यांचा त्रास होतोय मंजिरी, केवळ तुमच्यामुळे. तेव्हा लगेच आता रायासमोर येतो आणि लागते, काकू एकतर कालपासनं तू माझ्या डोक्यात जाते, आता कशाला आली डोकं खायला? हे बघ, मिस फायरला काय बी बोलायचं नाही. तेव्हा शशिकला मला लागते, बोलणार मी तिला बोलणार, कारण हा जो काही तिने दुसरा संसार थाटलाय ना त्यामुळे आम्हाला त्रास होतोय. तुमच्या या गोडधोड जेवणामुळे ना आमच्या घरात मुंग्या आल्या आहेत, त्या आम्हाला डसतायत आणि म्हणूनच मी बोलणार. हे जे बाडबिस्तार मांडलंय ना ते उचलायचं इकडनं. असे म्हणत शशिकला मंजिरीकडे जाणार. तेच राया तिला अडवतो आणि लागतो, काकू थांब, तू असं काही करणार नाहीये. आणि मुळात म्हणजे मिस फायर तुला काही बोलली का? ती गप्प बसेल ना, मग माझ्याशी बोल. मी बोलतोय ना तुझ्याशी, बोल, तुझा काय प्रॉब्लेम आहे? नाही नेमकं सांगच. तेव्हा शशिकला मला लागते, बोलणारच. मी कुणाला घाबरते का? अरे तुम्ही हे जे अंगणात भांडे कुंडे मांडलेत, स्वयंपाक बनवतायत, गोडधोड करतायत, खातायत ना, त्यामुळे इथनं मुंग्यांची लाईन सुरू झाली आणि ती थेट आमच्या घरात आली. आम्हाला त्रास होतोय त्यामुळे या मुंग्या हटवा, काहीही करा. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, शशिकला काकू, आम्ही जरी इथे जेवण बनवतो, स्वयंपाक करतो ना, तरी मिस फायर टापटीपणा ठेवते. त्यामुळे इथे कुठेही मुंग्या दिसत आहेत का तुला? नाही ना, मग उगाच खोटं नाटं बोलू नको. तेव्हा शशिकला म्हणू लागते, राया अरे तुझी मिस फायर टापटीपणा ठेवत असेल, पण तरीही त्यामुळे मुंग्या होतात आणि त्याचा त्रास आम्हाला होतोय. तेव्हा राया लागतो, नाही मग काय करायचंय? नाही सांग ना, तुझं काही म्हणणं आहे का? तेव्हा शशिकला म्हणू लागते, माझं फक्त थोडंच म्हणणं आहे. अरे ही जी मी मुंग्यांची पावडर आणली ना वाटीत, ती सगळीकडे टाक, म्हणजे त्या मुंग्या आमच्या घरात येणार नाही, आम्हाला त्रास देणार नाही. टाकशील ना का मी टाकू? तेव्हा लगेच राया लागतो, काही गरज नाही, आणि इकडे मी टाकतो. असे म्हणत राया लगेच ती वाटीतली पावडर घेतो आणि सगळीकडे अशी टाकू लागतो. त्याच वेळेस आता शशिकला मात्र जोरजोरात हसत असते, दात काढत असते. मंजिरीचं लक्ष आता शशिकला काकूकडे जातं. नेमकं या काकूच्या मनात काय चालू आहे? राया पावडर टाकतोय खरा, पण ही एवढी का हसते? असे म्हणत मंजिरी आता काकूजवळ येते आणि लागते, काकू अगं काय चालू आहे तुझं? हसायला काय झालंय? हे बघ काकू, असं का हसते? सांग ना, बोल ना काकू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगं तुला एक सांगू, माझ्याकडे खूप मज्जा आहे. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, कसली मज्जा? त्यावर शशिकला म्हणू लागते, अगो हा जो तुझा राया आहे ना, वेड्यासारखी मुंग्यांची पावडर टाकतोय, ती मुळात म्हणजे मुंग्यांची पावडर नाहीच आहे. अगं तो म्हातारा सटकला, त्याला डॉक्टरने पेनकिलरच्या गोळ्या लिहून दिल्या ना, मग मी काय केलं, त्या गोळ्यांचा असा ठेचून ठेचून भुगा केला, पावडर बनवली आणि ती मुंग्याची पावडर म्हणून रायाकडे दिली. बघ बघ कसा टाकतोय तो. आणि तिकडे तो म्हातारा जोरजोरात आरडणार आहे आता. त्याच वेळेस मंजिरीला धक्का बसतो, अरे बापरे राया, अरे काय करतोय तू? राया टाकू नको. पण तोपर्यंत रायाची पावडर टाकून झालेली असते. तेव्हा लगेच राया येतो आणि लागते, काकू झाली ना,
मनाची शांती झाली असेल ना तर निघायचं इकडनं. आता नाही येणार मुंग्या तुला त्रास द्यायला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, नाही नाही आता येणारच नाही. त्याच वेळेस आता घरातनं लगेच नानांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागतो. जीजी म्हणत असते, अहो हॉस्पिटलला चला, आपण डॉक्टरांकडे जाऊ, त्रास होतोय का. आता मात्र मंजिरी घाबरते. तेव्हा लगेच शशिकला म्हणते, चला चला, ड्रामा सुरू झाला आतमध्ये, मी जाते हा, असे म्हणत शशिकला आतमध्ये निघून जाते. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस वायर काय या बाईचं, काय तर म्हणे मुंग्या, कुठे मुंग्या दिसत आहेत का. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे मुंग्या वगैरे नाहीये, या काकूने मुद्दामून नाना जीजीला त्रास देण्यासाठी केलंय. अरे नानांना जे डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या ना त्याची पावडर बनवली आणि तुझ्याकडे दिली मुंग्याची म्हणून. अरे नानांना गोळ्या नाही रे, आणि गोळ्या जर घेतल्या नाही तर नानांना खूप त्रास होईल. आता मी काय करू राया, बोल ना. तेव्हा राया लागतो, मिस वायर आपल्याला काय बी करून नानांना या गोळ्या द्याव्याच लागतील. मी पटकन मेडिकलमध्ये जातो, तू डॉक्टरांना कॉल कर आणि कुठली गोळी लिहून दिली होती ते मला सांग, मी तशा गोळ्या घेऊन येतो. तेव्हा लगेच मंजिरी लागते, बरोबर ठीक आहे. त्याच वेळेस राया धावतच जातो. मंजिरीने आता डॉक्टरांना फोन केलेला असतो. शशिकला मात्र दरवाज्यातनं मंजिरीकडे बघून हसत असते. मंजिरीला मात्र या काकूचा आता खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस इकडे घोरपडे आता मिहीरच्या घरी असतो. तो मनाशीच म्हणत असतो, या मिहीरने तर माझाच गेम फिरवलाय, त्या कोठारीला बोलावलंय. आता तो कोठारी काय करेल सांगता येणार नाही. तेवढ्यात तो कोठारी येतो आणि मला लागतो, मला कशासाठी बोलावलंय. त्याच वेळेस मिहीर खुणावतो आणि घोरपडेकडे बट करतो. आता घोरपडेला इथे बघताच कोठारीला धक्का बसतो. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, तुझा हा जो खास माणूस होता ना तो माझ्याकडे काम मागायला आलाय, हेच तुझ्या कानावरती घालायचं होतं. आता कोठारी खूप भडकतो आणि लागतो, ए हरामखोर, तुझी हिंमत कशी झाली, डबल गेम करतो का, मला फसवतो, माझ्याकडे पैसे घेतो आणि इकडं काम करायला आलाय. हे बघ हे बघ, या असल्या हरामखोर लोकांना ना मी लय ओळखतो. तुझ्यासारखे असे 40-50-100 खिशात घेऊन फिरत असतो मी, त्यामुळे माझ्याबरोबर नीट राहायचा. हे बघ, उगच टिंगली करण्याचा प्रयत्न करू नको. जर तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असशील ना तर तुझा खेळ खलास करून टाकेल. कोठारी म्हणतात मला. आता मात्र घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, काय करू आता मी. या कोठारीची बाजू नाही घेतली तर माझे पैसे जाणार. पण इथे पैसे यांचा प्रश्न नाही आहे. हा मीर आहे की खरंच मीरचा डबल रोल आहे हे मला शोधून काढायचे, आणि त्यासाठी मला पैसे सोडून द्यावा लागणार आणि या मिहीरबरोबर काम करावं लागणार. म्हणजे कसं आहे, हा नेमकं मिहीर आहे की गौरव हे सत्य मला जाणून घेता येईल, हो की नाही. आणि एकदा का हे सत्य कळालं की मोठा धमाका करता येईल. असे म्हणत आता घोरपडे मात्र गप्प असतो. त्याच वेळेस आता मिस्टर कोठारी म्हणू लागतो, ए बोल ना, अरे गप्प काय, आता दातखिळी बसली का, माझे पैसे घेऊन मला लुटतोय काय. हे बघ, अशी बेईमानी करायला शिकवलं कोणी रे तुला, तुला इमानदारी माहिती नाही आहे का. नाही नाही नाही, मुळात म्हणजे तुझ्या रक्तातच बेईमानी असेल, तुझं खानदानच बेईमान असेल. असे आता घोरपडेला खूप काय काय कोठारी बोलू लागतो. तेव्हा लगेच आता घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, मला काही करून या घोरपडेला या मिहीरचं मन जिंकायचंय, नाहीतर एव्हा ना या कोठारीच्या 4 कानाखाली देऊन हा घोरपडे मोकळा झालेला असता. त्याच वेळेस आता लगेच कोठारी म्हणू लागतो, बोल ना, अरे तुझं रक्तच नासकं असेल. आता मात्र घोरपडेला राग येतो. त्याच वेळेस घोरपडे सनकन आता कोठारीच्या कानाखाली ओढतो आणि म्हणू लागतो, ए आतापर्यंत मला बोलला, ऐकून घेतलं, एक शब्द बी मागे पुढे केला नाही, पण माझ्या घरच्याबद्दल, माझ्या फॅमिलीबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. माझं घर म्हणजे माझं अस्तित्व आहे आणि त्याबद्दल जर कोणी बोललं ना तर ते आपण सहन करणार नाही. त्याच वेळेस आता मिहीर उठून उभी राहतो आणि टाळ्या वाजवतच मला लागतो, वा वा घोरपडे, मस्त, तुझा हा सेल्फ रिस्पेक्ट मला खूप आवडला. मला ना असाच सेल्फ रिस्पेक्ट असलेला माणूस आवडतो आणि तुझ्यात हा रिस्पेक्ट आहे की नाही हे मला बघायचं होतं, म्हणून मी कोठारीला इथे बोलावलं होतं. तू माझ्याबरोबर काम करू शकतो. मला असली माणसं माझ्याबरोबर काम करण्यासाठी ठेवायला आवडतात बरं का. त्याच वेळेस कोठारी म्हणू लागतो, मिहीर म्हणजेच गौरव हा माणूस. त्याच वेळेस आता गौरव म्हणू लागतो, मिस्टर कोठारी, आता माझ्या माणसाबद्दल वाकडं तिकडं बोलायचं नाही, तो आता माझा झालाय. आणि मुळात म्हणजे तुला इथे का बोलावलं होतं याचं उत्तर तुला मिळालं असेल, त्यामुळे निघ इकडनं, आता पुन्हा इकडे डोकावून बघायचं नाही. तेव्हा लगेच कोठारी म्हणू लागतो, बघून घेईल, तुम्हा दोघांनाही बघून घेईल, सोडणार नाही. असे म्हणत कोठारी तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस घोरपडे मात्र खूपच खुश होतो. तर इकडे
आता शशिकला काकू हॉलमध्ये मस्त कॉफी पित असते, हसत असते, गुणगुणत असते. कारण आता नानांना खूप त्रास होत असतो ना. रूममध्ये नाना ओरडत असतात, त्यांचा आवाज येत असतो आणि त्यामुळे या शशिकलाला कसला आनंद होत असतो. तेवढ्यात दरवाजात मंजिरी येते आणि लागते, काकू अगं का असं वागतेस तू? अगं तुला ऐकू येत नाही आहे का? अगं नानांना खूप वेदना होतात गं. जा ना, डॉक्टरांना बोलाव ना. काकू काहीतरी कर ना गं. नाहीतर तू एक काम कर, जिजीला जाऊन सांग गरम पाण्याची पिशवी करा आणि असं शेकवा. या वयात त्यांना सहन नाही होणार गं, त्रास होत असेल. तेव्हा शशिकला म्हणू लागते, तुला काय प्रॉब्लेम आहे गं? जर मला एवढं डोकं खाण्यापेक्षा तूच जाऊन सांग ना, जा पटकन. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू मी गेले असते गं, पण ही पण तुझीच कृपा ना. जिजी नानाच्या डोक्यात हे तूच भरवलंय ना, म्हणून मी आतमध्ये जाऊ शकत नाही. पण प्लीज काकू, नानांची आणि जिजीची मदत कर गं. त्यांना खरंच सांग, जा ना प्लीज. तेव्हा शशिकला म्हणू लागते, तिकडे त्या रायाला त्रास होतोय, इकडे या म्हाताऱ्याला त्रास होतोय आणि म्हाताऱ्याचं बघून तुला त्रास होतोय. आणि या सगळ्यामुळे तू मला का त्रास देते? मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे मंजिरी, तुला जमत असेल तर आतमध्ये जा, नाहीतर इकडनं निघ. आणि दरवाजात कितीसा असा वेळ उभी राहणार आहे तू? इथं कोणी तुला आहेर घेऊन बसलेलं नाही आहे. चल निघ इकडनं, दरवाजात पुन्हा येऊ नको. असे म्हणत आता शशिकला लगेच मंजिरीच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. आता मात्र मंजिरी म्हणत, काकू अगं दरवाजा उघड, काकू ऐकून घे. पण काकू मात्र ऐकायला तयार नसते. तेवढ्यात लगेच आता राया गोळ्या घेऊन आलेलो असतो. त्याच वेळेस राया लागतो, मिस्पर अगं दरवाजा का उघडत नाही आहे कोणी? मिस्पर आपल्याला या गोळ्या द्याव्या लागतील. असे म्हणत राया दरवाजा वाजवणार. तेच मंजिरी लागते, राया थांब, आतमध्ये काकू आहे. मुळात म्हणजे ती दरवाजा उघडणार नाही आणि उघडला तरी या गोळ्या ती नाना जिजीपर्यंत पोहोचवणार नाही. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. एकतर रुजिदाही घरात नाही आहे. आता नाना जिजीपर्यंत या गोळ्या कशा पोचवायच्या? नानांना तर खूपच त्रास होतोय रे. तेवढ्यात नानांचा आवाज येऊ लागतो, आई ग बाई ग, नाना खूप ओरडत असतात. त्याच वेळेस आता रायम लागतो, मिस्पर आपल्याला काय बी करून नाना जिजीची मदत करावीच लागेल. त्यासाठी आपल्यालाच या गोळ्या त्यांच्यापर्यंत पोचवाव्या लागतील. असे म्हणत मंजिरी आणि राया दोघेही नाना जिजीच्या रूमजवळ येतात. रूमची खिडकी उघडीच असते. ते खिडकीतनं डोकावून बघू लागतात. नाना जोरजोरात ओरडत असतात. त्यांचा पाय खूप दुखत असतो. जिजी त्यांना म्हणत असते, हे बघा शांत व्हा, चिडचिड करू नका. नानांची खरंच खूप चिडचिड होत असते. तेव्हा जिजी म्हणू लागते, एक मिनिट, मी रुजिदाला फोन करून बघते, तिने गोळ्या कुठे ठेवल्या आहेत की नाही. तेव्हा लगेच जिजी पटकन रुजिदाला फोन लावते. पण रुजिताचा मोबाईल घरातच असतो. तेव्हा जिजी म्हणू लागते, बघा असली वेंदळी पोरगी आहे ना, गोळ्या कुठे ठेवल्या काय माहिती. नाना लगेच आता ओरडतच म्हणू लागतात, हो ना, सगळा मूर्खपणा आहे. डॉक्टर येऊ नये, गोळ्या नाही आहे असं झालंय. कुठे असतील माझ्या गोळ्या? असे आता असंख्य प्रश्न इथे मंजिरी आणि रायासमोर पडलेले असतात. कारण आता गोळ्या जर दिल्या नाही तर नानांचा त्रास बंद होणार नाही आणि काही करून या गोळ्या पोचवाव्याच लागतील. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, हो तुम्ही कुठे ठेवल्या होत्या का? तेव्हा नाना म्हणू लागतात, मी कशाला ठेवू, रुजिदाने ठेवलं होतं, बघ इकडे तिकडे शोध कुठेतरी. आता जिजी सगळीकडे शोधाशोध सुरू करते. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, मिस्पर तू काळजी करू नको, या गोळ्या जिजीच्या हातात नक्की लागतील. मी बरोबर त्यांना न कळत या गोळ्या आतमध्ये ठेवतो. असे म्हणत आता जिजी टेबलवरती सगळीकडे चेक करते. पण तिला कुठेही गोळ्या सापडत नाही. तर आता ती कपाटात चेक करण्यासाठी जाते. तेवढ्यात राया पटकन खिडकीतून हात पुढे करतो आणि त्या गोळ्यांचं पॉकेट असं खोलीत फेकतो. त्याच वेळेस आता पॉकेट खाली पडता जिजीला आवाज येऊ लागतो. तेव्हा जिजी नानांना विचारू लागते, कसला आवाज आलाय का? कोणी आलंय का इकडे? असे म्हणत जिजी आता खिडकीजवळ येते. त्याच वेळेस तिच्या पायाखाली ते पॉकेट जे पडलेलं असतं ते तिच्या पायाला लागतं. जिजी पटकन ते पॉकेट उचलते आणि लागतं, अरे बापरे, हे गोळ्यांचं पॉकेट तर इथे पडलं होतं. असे म्हणत आता ती पटकन नानांना पाणी देते आणि गोळ्या देते. आता मात्र राया मंजिरीला बरं वाटतं. तेव्हा रायम लागतो, मिस्वायर हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला, आता दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तो नाऱ्याचा. असे म्हणत आता लगेच राया इकडे नाऱ्याकडे निघालेला असतो. तर इथे घोरपडे मात्र आता शशिकलाला कॉल करतो. शशिकला मस्त आपल्या रूममध्ये झोका खेळत असते. आता मस्त ऐटीत असं झोक्यावरती बसून आता शशिकला फोन उचलते आणि मग ते, बोला बोला, जय घोरपडे साहेब बोला. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, नाही नेमकं हाल हवाल काय चालू आहे शशिकला? तेव्हा शशिकला म्हणू लागते, माझी कारकीर्द जर ऐकली ना घोरपडे, तूही खूप खुश होशील आणि इथे जर असताना तर तुला खूप मजा आली असते. तुम्हाला म्हणाला असता शशिकला, वाह कसलं भारी काम केलंय, असं माझं कौतुक केलं असतं. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, नेमकं काय केलंय शशिकला तू? त्यावर शशिकला म्हणू लागते, काय केलं नाही हे विचार. अरे आधी पडचीवरती तेल सांडवलं, म्हातारा त्यावरनं सटकला,
तो पडला. मग डॉक्टर आले, गोळ्या दिल्या. मी त्या गोळ्यांचा ठेचा बनवून पावडर बनवली आणि मग काय ती पावडर, मुंग्याची पावडर बनवून रायाच्या हाती सोपवली. आणि आता म्हातारा इवळतोय जोर जोरात. अजून काय करायला पाहिजे? तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, शशिकला तुझे हे असले छोटे मोठे प्लॅन चालूच राहू दे, पण मी मात्र एक मोठा धमाका करणार आहे. तेव्हा लगेच आता शशिकला मनाशीच म्हणू लागते, धमाका? बिना बॉम्बचा धमाका? अरे ज्याला वातच नसते असले धमाके घेऊन येतो आणि त्याचा फुसबार होतो. असंच करतो घोरपडे नेहमी. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे म्हणू लागतो, माझ्या हाती जे लागलंय ना ते खूप भयंकर आहे, पण शशिकला या सगळ्यात मला तुझी मदत लागणार आहे. माझी मदत करशील? तेव्हा शशिकला म्हणू लागते, मी तर नेहमी तुझी मदतच करते ना घोरपडे. नाही, नेमकं असं काय हाती लागलंय? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, जे काय हाती लागलंय ना त्यात आपला फायदाच आहे. म्हणजे कसं आहे, अर्धा फायदा तुझा होईल, अर्धा फायदा माझा होईल. पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. मिहीरबद्दलची सगळी माहिती तुला मला सांगावी लागेल. तेव्हा शशिकलाला धक्का बसतो, मिहीरबद्दलची माहिती? आणि याला कशाला हवी? त्यावर घोरपडे म्हणू लागतो, बोल शशिकला, माझी मदत करशील ना? तेव्हा शशिकला म्हणू लागते, नाही म्हणजे माझा अर्धा फायदा होणार असेल तर मदत करायला हरकत नाही, पण नेमकं तुझ्या मनात काय चालू आहे सांगशील का? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, वेळ आल्यानंतर बॉम्ब फुटणार आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए बाबा, अरे उगाच कसले बॉम्ब फोडू नको. तुझे बॉम्ब नेहमी फुसके जातात. ऐनवेळेस इथे येशील आणि कसला धमाका करशील आणि मी जे या घरात घुसले ना तेही मला बाहेर काढशील. त्यामुळे तुझी मदत करावीशी वाटत नाही मला. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, ठीक आहे, मग मिहीरबद्दलची माहिती मी दुसरीकडनं काढू शकतो, पण मग सगळा फायदा माझाच होणार, अर्धा वाटा तुला भेटणार नाही हे लक्षात ठेव. तेव्हा शशिकला म्हणू लागते, नाही म्हणजे फायदा होत असेल तर मी सांगते माहिती, पण नेमकं कसली माहिती हवी आहे? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मिहीरला काय आवडतं, काही नाही आवडायचं, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या शरीरावरती काही ओळखणं होती का, काही त्याच्या सवयी, सगळं मला जाणून घ्यायचं आहे. असं काही असेल तर मला सांग. तेव्हा शशिकला म्हणू लागते, नाही म्हणजे त्या मिहीरबद्दल मला एवढं काही आठवत नाही, पण हां, जर फायदा होणार असेल तर मी जाऊबाईंना याबद्दल विचारते आणि त्यांच्याकडनं माहिती काढते आणि तुला सांगते. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, एकदम भारी, माहिती काढ आणि लवकरात लवकर कळव मला. असे म्हणत घोरपडे फोन ठेवतो. त्याच वेळेस तो मनाशीच म्हणू लागतो, मिहीर, आता मलाही बघायचं आहे, तू खरंच मिहीर आहे की गौरव आहे, का मिहीरचा डबल रूळ? नेमकं काय चालू आहे हे शोधून काढणार आता हा घोरपडे, असं त्याने ठरवलेलं असतं. तर इकडे राया आता नाऱ्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. आता मात्र नाऱ्या शांतपणे बसलेला असतो. रायाने त्याच्यासाठी मस्त अन्नाची स्पेशल इडली आणलेली असते. आता लगेच राया ते पार्सल इथे नाऱ्यासमोर ठेवतो आणि लागतो, नाऱ्या, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय भावा, आज मी पुन्हा तुला भेटायला आलो बरं का, आणि तुझ्या आवडीची अन्नाची इडली आणली, अन्नाची स्पेशल इडली. तेव्हा लगेच आता इडली बघताच नाऱ्या हसू लागतो. त्याच वेळेस राया खुश होताना लागतो, अरे बापरे, जो नाऱ्या कालपर्यंत शांत होता त्याने काहीतरी हालचाल केली आज, नाहीतरी काहीतरी हावभाव दाखवलेत ना, त्यामुळे बरं झालं, कदाचित त्याला काही आठवू शकतं. तेव्हा लगेच राया लागतो, भावा, आठवली ना इडली? तुला माहिती ही इडली आपण किती खायचो, आपली गँग मिळून इडलीवर असायची सतत. ही इडली कोणी पाठवली तुला माहिती? त्याच वेळेस नाऱ्या लागतो, माहिती आहे, अण्णाने. आता मात्र रायाचा आनंद आणखीन खुललेला असतो, कारण अण्णा आठवलाय म्हटल्यानंतर नाऱ्याला सगळंच काही आठवेल याची आशा मात्र त्याला आता जागी झालेली असते. त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे रायाला आता नाऱ्याकडनं सत्य समजलेलं असतं. त्यामुळे राया एक भोंगा घेऊन आता मिसफायरच्या घरी येतो आणि जोरजोरात ओरडू लागतो, तिळगुळ घ्या आणि खोटं खोटं बोला, तिळगुळ घ्या आणि खोटं खोटं बोला. तेव्हा लगेच नानाजीजी, शशिकला सगळेजण येतात आणि लागते, दे काय बोलतोय तू, खोटं खोटं बोला म्हणजे? तेव्हा लगेच रायम लागतो, हो काकू, खोटंच बोलायचे, कारण या घरातलं एक व्यक्ती खोटं बोलतंय हे मला कळलंय. तेव्हा लगेच नाना, काय कळलंय तुला? तेव्हा लगेच आता रायम लागतो, त्या रात्री मिहीरबरोबर काय झालं होतं, तो इथे आला होता की नाही हे समजा कळलंय. तेव्हा जिजी नाना विचारू लागतात, म्हणजे काय म्हणायचं आहे? त्यावर लगेच रायम लागतो, हेच म्हणायचं आहे की त्या रात्री अण्णाने मिहीरला मारलंच नाही, मिहीर तिकडनं पळाला आणि थेट घरी आला होता, पण घरातल्या व्यक्तीने त्याच्याबरोबर काय केलं, त्याला घरात येऊनही तो कुठे गेला हे आपल्याला शोधायचे, आणि म्हणूनच ती व्यक्ती तुमच्यात इथेच आहे, आणि ती व्यक्ती कोण आहे त्याने लवकरात लवकर खरं खरं बोला. आता मात्र हे सत्य कसं समोर येणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.